श्यामराव सकाळीच पुण्यावरून ट्रेनने आले होते आणि खूप उदास बसले होते. त्यांच्या पत्नी सुरेखाताई त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना आपल्या पतीला होणारा त्रास समजत होता, कारण ती गोष्ट एवढीही छोटी नव्हती की ती सहजासहजी विसरता येईल. प्रकाशचे बाबा आणखी किती काळजी करणार आहात? चला बरं, थोडेसे खाऊन घ्या आणि आता आपल्या नशिबात जे लिहून ठेवले तेच होणार. नशिबापुढे कोणाचे काही चालू शकते का? साडीच्या पदराने डोळे पुसत सुरेखाताई म्हणाल्या. यावर शामराव म्हणाले, सुरेखा, मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की ज्या मुलाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य वेचले, तो आज माझ्याशी असा बोलेल. त्याचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी ना थंडी पाहिली ना ऊन. रात्रंदिवस शेतात कष्ट केले. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात मी आपल्या माधवकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकलो नाही. आणि त्याच्याकडे लक्ष तरी कसे दिले असते म्हणा, नाहीतर त्याला सुद्धा डॉक्टर बनवू शकलो असतो. आपल्या माधवने कधीच माझ्याकडे कोणतीच फरमाईश केली नाही. त्याला बँकेत नोकरी मिळाली ह्यातच आनंदी होता. मला सांग सुरेखा, आज जर त्याला घर घेण्यासाठी मी थोडीफार मदत केली तर असा काय गुन्हा केला? असे बोलता बोलता शामरावांचे डोळे भरले. जेव्हापासून ते पुण्याला राहणाऱ्या आपल्या मोठ्या मुलाला प्रकाशला भेटून आले होते तेव्हापासून खूप दुःखी झाले होते. शामराव म्हणाले, सुरेखा, मी प्रकाशला असेही म्हणालो की माधव तुझ्या इतके पैसे कमवत नाही. त्याचा 1 महिन्याचा पगार तुझ्या एका पेशंटच्या फी एवढा आहे आणि जर त्याने लोन घेऊन घर खरेदी केले असते तर त्याच्याकडे काय शिल्लक राहिले असते आणि तो त्याचे कुटुंब कसे सांभाळू शकला असता. माझ्याकडे जे काही थोडेफार पैसे होते ते पैसे मी माधवला घर खरेदी करण्यासाठी दिले. तो बिचारा तर माझ्याकडून पैसे घ्यायलाही तयार नव्हता. मीच त्याला माझी शपथ घातली आणि पैसे घेण्यास मजबूर केले. आणि मी तर ही गोष्ट प्रकाशला हा विचार करून सांगितली की तो त्याचा मोठा भाऊ आहे. पण धाकट्या भावाने घर घेतले हे ऐकताच तो आनंदी होण्याऐवजी रागावला आणि म्हणाला, तुम्ही त्याला पैसे दिले आहेत ना, तर मग आता मलाही पाहिजेत. मी म्हणालो, मी आजवर शेती करून जे कमावले आहे ते तुला डॉक्टर बनवण्यासाठी खर्च केले. ते काय कमी आहे का? अरे, आता धाकट्या भावाकडे सुद्धा हक्काचे घर आहे याचा तुलाही आनंद झाला पाहिजे. पण ह्या बोलण्यावर प्रकाश आणि सुनबाई म्हणाले, बाबा, म्हातारपणात तुम्ही शेतीचे काय करणार आहात? ते शेत विकून टाका आणि त्यातून आलेल्या पैशातून जेवढे पैसे तुम्ही माधवला घर घेण्यासाठी दिले आहेत तेवढे पैसे आम्हाला द्या. आणि जर पैसे देऊ शकत नसाल तर यापुढे आमच्याकडे कधीच येऊ नका. ते दोघे सहज म्हणाले की शेत विकून टाका, पण त्यांना कसे समजावू की ही फक्त शेतीच नाही तर माझा जीव आहे. या शेतीतून मी नेहमी सोने उगवले आहे आणि ह्या शेतीमुळेच प्रकाश आज डॉक्टर होऊ शकला. पण डॉक्टर झाल्यावर मात्र तो आपले संस्कार विसरला. प्रकाश ते दिवस विसरला की कसे मी दिवस रात्र कष्ट केले, घाम गळला, तुझे दागिने विकले, तेव्हा कुठे जाऊन त्याच्या डॉक्टरीच्या अभ्यासाचा खर्च भागवता आला. आणि आज तोच मुलगा असा बोलेल हा मी विचार कधीच केला नव्हता. माधवला आपण त्याचे पालनपोषण करण्याशिवाय आणखी काय दिले? सुरुवातीपासूनच कष्ट करून आणि स्कॉलरशिप मिळवून स्वतःच्या हिमतीवर त्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. असू देत, जर आपलेच नाणे खोटे असेल तर आता रडून काय फायदा? तेवढ्यात फोनची घंटी वाजली. शामराव म्हणाले, अगं सुरेखा, माधवचा फोन आला आहे. पण तू त्याला ह्यातले काही सांगू नकोस, नाहीतर त्याला वाईट वाटेल. सुरेखाताई म्हणाल्या, ठीक आहे. आणि त्या माधवबरोबर बोलू लागल्या. हॅलो माधव, बाळा, कसा आहेस? गृहप्रवेशाची पूजा कधी आहे? बरं ऐक ना, आधी तू बाबांशी बोल, त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. शामराव म्हणाले, हॅलो माधव, अरे मी पुण्याहून इकडे गावी व्यवस्थित पोहोचलो आहे. काही काळजी करू नकोस. आणि हो, लवकर पूजेची तयारी कर. तुझ्या आईला तिच्या धाकट्या मुलाचे घर पाहण्याची खूप इच्छा आहे. यावेळेस तिला घेऊन येईन. माधव म्हणाला, मला ठाऊक आहे बाबा, आईला नेहमीच माझे स्वतःचे घर असावे असे वाटत होते आणि तुमच्या दोघांच्या आशीर्वादाने घरसुद्धा घेतले. आणि मलाही आईला लवकर भेटायचे आहे, त्यामुळे मी पूजा येत्या मंगळवारी ठेवली आहे. मी ट्रेनची तिकिटे पाठवली आहेत, उद्याचीच आहेत. लवकर या. सर्व काही तुमच्या आणि आईच्या रीतिरिवाजाप्रमाणे होईल. माधव पुढे म्हणाला, बाबा, आईला फोन द्या, मीराला आईसोबत बोलायचे आहे. ठीक आहे, असे बोलून शामरावांनी सुरेखाताईंकडे फोन दिला. सुरेखाताई मीराला म्हणाल्या, सुनबाई, कशी आहेस बाळा? आई, मी अगदी ठीक आहे. पण तुम्ही सांगा, नेहमी आनंदी राहणाऱ्या बाबांचा आवाज आज नरम का आहे? सर्व काही ठीक तर आहे ना?
फोन लाऊडस्पीकरवर असल्यामुळे मीराने त्यांचे बोलणे ऐकले होते. सुरेखाताई म्हणाल्या, अगं काही नाही, ते आजच पुण्याहून आले आहेत ना, प्रवासामुळे थोडेसे थकले आहेत. त्यांना बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या नातवंडांना साक्षी आणि मोहितला भेटावेसे वाटत होते. त्यामुळे 2-3 दिवसांसाठी पुण्याला गेले होते. मीरा म्हणाली, आई, मी काल संध्याकाळी दादांना फोन लावला होता. दादा म्हणाले की ते बाहेरगावी आहेत आणि 1 आठवड्यानंतर येणार आहेत. त्यामुळे गृहप्रवेशाला येऊ शकणार नाहीत. आणि तुम्ही तर बोलत आहात की बाबा कालच त्यांच्याकडून आले आहेत. मग दादा माझ्याशी खोटे का बोलले? माधवला याचे आश्चर्य वाटले. फोन स्पीकरवर होता त्यामुळे तो म्हणाला, आई, बाबांचे दादासोबत काही बोलणे झाले आहे का? सुरेखाताई म्हणाल्या, तू अजिबात बदलला नाहीस बघ माधव. नेहमीच जासूसी करत फिरत असतोस. आताच सांगितले ना सर्व काही ठीक आहे. आता फोन ठेव. तुझ्या बाबांना चहा बनवून द्यायचा आहे. अरे, प्रकाशला अचानक काहीतरी महत्त्वाचे काम आले असेल आणि तुला वाईट वाटू नये म्हणून त्याने हा बहाणा बनवला असेल. सुरेखाताई यापेक्षा आणखी काय बोलणार होत्या? त्या असे तर कसे बोलणार होत्या की तुझा मोठा भाऊ तू घर घेतले म्हणून नाराज झाला आहे? सुरेखाताईंनी माधवला हे कारण सांगितले. पण माधवला काही आईचे बोलणे योग्य वाटले नाही. त्यामुळे त्याने गावी राहणाऱ्या आपल्या मित्राला विवेकला फोन लावला. हॅलो माधव, अरे मित्रा, आज कशी आठवण आली तुला? शहरात जाऊन तू तर विसरलास बाबा आम्हाला. माधव म्हणाला, अरे असे का बोलतोयस विवेक? मी तुला कसे विसरू शकतो मित्रा? आयुष्यामध्ये कितीही नवीन मित्र झाले तरी तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. विवेक म्हणाला, बस बस, जास्त बोलू नकोस. काय काम आहे ते सांग. काही प्रॉब्लेम आहे का तुला? माधव म्हणाला, खरंच दोस्त असावा तर तुझ्यासारखा. माझ्या मनातील प्रत्येक भावना तुला समजते. बरं ऐक ना विवेक, प्लीज जरा आईबाबांना भेटून ये आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून मला सांग. आज माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे, पण बाबांच्या आवाजावरून मला काही ते ठीक नसल्यासारखे वाटत आहेत. विवेक म्हणाला, ठीक आहे माधव, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आईबाबांकडे जाऊन येतो आणि तुला कळवतो. माधव म्हणाला, आणि ऐक ना विवेक, उद्या तू सुद्धा नाशिकला आईबाबांसोबत ये. मी नवीन घर घेतले आहे आणि त्यामुळे घरात छोटीशी पूजा ठेवली आहे. तुझे तिकीटसुद्धा पाठवले आहे, बाबांच्या फोनमध्ये आहे. या बहाण्याने आपल्या दोघांची भेट होईल. विवेक म्हणाला, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी येईन. शामराव सकाळी उठून शेतात फिरायला गेले. आता वय झाल्यामुळे ते शेती करू शकत नव्हते. काही गरीब मुलांकडून आपल्या शेतीचे काम करून घ्यायचे. त्या बदल्यात त्यांना 2 वेळचे जेवण, राहण्यासाठी जागा आणि मजुरी द्यायचे. त्यांचे शेतात काम करणारे गोपी आणि बबलू दोघेही अनाथ होते. ते पैसा आणि उदरनिर्वाहाच्या शोधात भटकत होते. शामराव त्यांना सोबत घेऊन आले. शामरावांना भेटल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलले होते. शामरावांना आल्याचे पाहून गोपी म्हणाला, काका आलात का? हे बघा, यावेळेस आपल्या शेतात सोने उगवले आहे. गव्हाचे पीक खूप छान वाढले आहे आणि हवामान अनुकूल राहिल्यास आम्ही लवकरच काढणी सुरू करू. खरं सांगू काका, जेव्हापासून मी स्वतःच्या हाताने शेतात काम करायला सुरुवात केली तेव्हापासून माझे या मातीवरचे प्रेम वाढतच गेले. गोपी बरोबर बोलतोय काका. आता तर ह्या शेतीपासून दूर होण्याबद्दल आम्ही विचारच करू शकत नाही. त्यांचे बोलणे ऐकून शामराव भावूक झाले. ते विचार करायला लागले, एक माझा मुलगा आहे जो या शेतीचा द्वेष करतोय. तो हा विचार करत नाही की ह्या शेतीमुळेच तो आज राजा झाला आहे. शामराव याच विचारात होते तेवढ्यात तिथे विवेक आला आणि शामरावांना म्हणाला, नमस्कार काका, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे बेटा, आजच पुण्याहून आलोय. तू बोल, तू कसा आहेस आणि घरचे सगळे कसे आहेत? तुझे बाबा कसे आहेत? सर्वजण ठीक आहेत काका. माझे माधवबरोबर बोलणे झाले. तो मला म्हणाला की त्याने तुमच्याकडे माझे सुद्धा तिकीट पाठवले आहे आणि मी हे सांगायला आलो होतो की उद्या मी सुद्धा माधवच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी तुमच्यासोबत येणार आहे. शामराव म्हणाले, हे तर फार चांगले झाले. बरं, तू जात आहेस तर एक काम कर, तुझ्या काकीला सुद्धा सोबत घेऊन जा. माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मी जाणार नाही. विवेक म्हणाला, काय झाले काका? विवेकने पटकन त्यांना हात लावून पाहिले आणि म्हणाला, काका तुम्हाला ताप वगैरे तर नाही, पण तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत डॉक्टरांकडे चला. शामराव म्हणाले, त्याची काही गरज नाही. एवढे बोलून ते गप्प बसले. विवेकने शामरावांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, काही अडचण आहे का काका? मला सांगा. माझ्यावर विश्वास ठेवा. मी कोणाला काही सांगणार नाही. मी तुम्हाला तुमच्या मुलासारखा आहे ना, मग तुम्ही मला सांगू शकता. तेव्हा शामरावांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते पाहून गोपी आणि बबलूसुद्धा धावत त्यांच्याकडे आले. बबलू म्हणाला, हे काय काका, तुमच्या डोळ्यात पाणी?
तुम्ही आम्हाला मुलगा मानले आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला रडताना पाहू नाही शकत. आम्हाला सांगा, असे काय झाले म्हणून आज तुमच्या डोळ्यात अश्रू आले? तुम्हाला काही अडचण आहे का? काका, आम्ही तुमच्यासाठी काहीही करू शकतो. बबलू म्हणाला, हो काका. सांगा, काय झाले? शामराव म्हणाले, ठीक आहे, सांगतो. पण विवेक, तू मला वचन दे, तू यातील माधवला काहीही सांगणार नाहीस. मी बऱ्याच वर्षांपासून हात आखडता ठेवून 15 लाख रुपये एकत्र केले होते. शेतात दिवसरात्र काम केले, पण मी माझ्या माधवसाठी काहीही करू शकलो नव्हतो. जेव्हा दोन्ही मुले कमावते झाली, तेव्हापासून आमचे खर्च कमी झाले. मी हळूहळू पैसे जमवू लागलो. माधवला एक घर आवडले होते. ते घर पाहण्यासाठी त्याने मला बोलावले होते, पण ते मला खूप छोटे वाटले. त्यामुळे मी त्याला म्हणालो, घर घ्यायचेच असेल तर थोडेसे मोठे घे, कारण घर आपण आयुष्यात एकदाच घेतो. पण त्याच्याकडे मोठे घर खरेदी करण्यासाठी तेवढे बजेट नव्हते. त्यामुळे मी त्याला घर घेण्यासाठी मदत केली आणि हे माझ्या मोठ्या मुलाला प्रकाशला अजिबात आवडले नाही. आता तो म्हणतोय की त्याला सुद्धा तेवढे पैसे पाहिजेत जेवढे मी माधवला घर घेण्यासाठी दिले आहेत. तो म्हणाला, मला पैसे हवे आहेत, मग त्यासाठी तुम्ही घर विका किंवा शेती. असे बोलताना शामराव रडू लागले. विवेक म्हणाला, काका, मग काय विचार केला आहे तुम्ही? शामराव म्हणाले, मी घर तर विकणार नाही, कारण मी आता दोन्ही मुलांवरही भरोसा ठेवणार नाही. जर एक मुलगा असा निघाला तर मग दुसरा किती दिवस साथ देणार आहे? त्याला पैसे देण्यासाठी मी शेताचा एक तुकडा माझ्यासाठी ठेवेन आणि बाकीचे विकून टाकेन. आता मला रोजचे वाद नको आहेत. मी आणि हे दोघे शेताच्या एका तुकड्यावर कसे तरी जगू. शामराव बबलू आणि गोपीकडे इशारा करत म्हणाले, ठीक आहे, आता निघतो. असे बोलून शामराव घरी परत आले. विवेक बबलू आणि गोपीला म्हणाला, हे पहा, मी उद्या माधवकडे गेल्यानंतर ह्याविषयी बोलेन. तुम्ही काकांची काळजी घ्या. काकांचे आयुष्य ह्या शेतात स्थिरावले आहे. काका जर हे शेत विकले गेले तर जगू शकणार नाहीत आणि त्यासाठी मी त्यांना दिलेले वचनसुद्धा मोडू शकतो. ठीक आहे विवेक दादा, आता तर माधव दादाच काहीतरी करू शकतील. दुसऱ्या दिवशी सकाळी विवेक आणि सुरेखाताई माधवच्या घरी पोहोचले. आईला पाहून माधव म्हणाला, अगं आई, तू आलीस? आत ये ना विवेक. हे बघ, माझ्या स्वप्नातील घर. आणि बाबा कुठे आहेत? असे म्हणत माधवने बाहेर डोकावून पाहिले तर त्याला वडील दिसले नाहीत. त्यामुळे तो दुःखी झाला आणि म्हणाला, आई, बाबा कुठे आहेत? ते का नाही आले? सुरेखाताई म्हणाल्या, अरे त्यांची तब्येत थोडीशी नरम होती आणि गरमीसुद्धा जास्त होती, त्यामुळे ते आले नाहीत. माधव म्हणाला, अगं आई, मग हे तू मला फोनवर सांगितले असतेस तर पूजा काही दिवसानंतर केली असती. ठीक आहे, आता आपण नंतर बोलू, पण आधी तुम्ही दोघे बसा, थोडासा आराम करा. माधव आणि मीरा दोघे पूजेच्या तयारीला लागले. विवेक माधवच्या 5 वर्षाच्या मुलीसोबत खेळत होता. माधव त्याला एकट्याला पाहून त्याच्या जवळ जाऊन बसला आणि त्याच्या मुलीला म्हणाला, बाळा, आज जा, मम्मी बोलावतीये. तो पुढे म्हणाला, बरं सांग आता विवेक, बाबा का आले नाहीत? ते खरंच आजारी आहेत की आणखी काही? तेव्हा विवेक माधवला शामराव जे काही बोलले होते ते सर्व सांगतो आणि हे ऐकल्यानंतर माधवला त्याचा मोठा भाऊ त्याच्यासोबत असा वागेल यावर विश्वास बसत नाही. तो तिथून उठला आणि त्याने घडलेला प्रकार मीराला सांगितला. मीरा म्हणाली, हे तुम्ही काय बोलत आहात? दादांकडे एवढा पैसा आहे, पण त्यांचे मन किती छोटे आहे. प्रिया वहिनींना त्यांचे दुःख काय समजणार? मी राहिली आहे आईबाबांसोबत. जेव्हा तुम्ही नोकरी शोधत होतात तेव्हा मी पाहिले आहे बाबांना दिवसरात्र एक करून मेहनत करताना. जेव्हा हवामान खराब होऊ लागायचे तेव्हा ते रात्रभर झोपत नव्हते. तेव्हा मी त्यांना म्हणायचे की तुमची दोन्ही मुले कमावती आहेत तरीसुद्धा तुम्ही उगाच एवढे कष्ट का करता? तेव्हा बाबा एक वाक्य बोलायचे की माणूस कितीही मोठा झाला तरी मातीशी जोडला गेला पाहिजे. ही जमीन आपली आई आहे, आपल्याकडून काही घेत नाही, पण प्रेमाने आणि कष्टाने तिची काळजी घेतली तर ती सोने आणि हिरे मोतीसुद्धा देते. मीरा पुढे म्हणाली, माधव, एक बोलू का? हो बोल ना. आपण हे घर विकून टाकू आणि दादांना त्यांचा वाटा देऊन बाबांचे ओझे हलके करू. आपले गाव काही जास्त दूर तर नाही, आपण तिथेच आईबाबांसोबत राहू. तिथे ओवीसाठी योग्य अशी चांगली शाळा देखील आहे आणि आता वीजही आली आहे. मला काही अडचण येणार नाही. माधव, घर तर आपण पुन्हा कधीही घेऊ शकतो, पण बाबांचे शेत जर विकले गेले तर बाबा जगू शकणार नाहीत आणि आपण बाबांच्या दुःखाचे कारण बनून कसे सुखी राहू शकतो? माधव म्हणाला, तू बरोबर बोलत आहेस मीरा. आपण घरी परत जाऊ आणि तसेही बस रोज सकाळी येतेच की. 1 तासाचा तर प्रवास आहे. मी बसनेच रोज कामाला ये जा करेन. मीरा आणि माधवने निर्णय घेतला आणि त्यामध्ये आई आणि विवेकला सुद्धा सामील केले.
मोठ्या भावाकडे जाऊन त्याने लिखित पेपरवर सह्या घेतल्या की तो आपले घर त्याच्या नावे करत आहे, पण त्या बदल्यात गावातील संपत्तीमधून त्याने आपला हक्क सोडावा. प्रकाशला तरी देखील लाज वाटली नाही की त्याच्यामुळे त्याचा धाकटा भाऊ आपले नवे घरही त्याला देत आहे. प्रकाश म्हणाला, मला माझा वाटा हवा होता, मग तो कसा मिळाला हे महत्त्वाचे नाही. आता माझे तुम्हा सर्वांशी फक्त नावाचे नाते आहे. तुम्हाला मुबारक असो ते गावातील घर आणि शेती. आता निघा इथून. मोठ्या भावाचे असे बोलणे ऐकून माधव आश्चर्यचकित झाला आणि तो सर्वांना सोबत घेऊन गावी परत आला. शामराव झोपले होते. गाडीच्या आवाजाने ते जागे झाले आणि बाहेर आले आणि म्हणाले, माधव, हे सर्व काय आहे? तू इथे आणि हे सामान? अरे, कोणीतरी मला सांगेल का हे सर्व काय आहे? मीराने शामरावांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, बाबा, आम्ही आमच्याच तर घरी आलो आहोत. आता आम्ही कायम तुमच्यासोबत राहणार आहोत. शामराव म्हणाले, आणि मग तिथे कोण राहणार? बाबा, आम्ही ते घर दादांना दिले. आमच्यासाठी तुमचा आनंद आधी आहे. आम्हाला ठाऊक आहे हे शेत नाही तर तुमच्या काळजाचा तुकडा आहे. बाबा, आता तुम्ही निश्चिंत राहा. दादा कधीच ह्या घरावर आणि शेतीमध्ये हिस्सा मागण्यासाठी येणार नाहीत. शामरावांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते म्हणाले, अरे माझ्या बाळा, तू एवढा मोठा त्याग केलास. सुरेखाताई म्हणाल्या, मला आधीपासूनच ठाऊक आहे की माधवमध्ये तुमचे गुण भरलेले आहेत. तो कुणाला दुःखी पाहू शकत नाही. आपण खूप भाग्यवान आहोत, म्हणूनच आपल्याला मीरासारखी सून मिळाली आणि माधवसारखा मुलगा मिळाला. मीरा म्हणाली, थँक्यू आई. मग ह्यासाठी काहीतरी गोड झाले पाहिजे. मीराने पटकन मिठाई आणली आणि त्यासोबतच शामरावांच्या चेहऱ्याचा आनंद परत आला. बबलू आणि गोपीसुद्धा खूप खुश दिसत होते. आणि का खुश होऊ नयेत? त्यांच्या शेतीतूनच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. शामरावांनी विवेकला आवाज देऊन बोलावून घेतले. विवेक म्हणाला, काय झाले काका? शामराव विवेकचा कान धरत म्हणाले, मला एक सांग, तू मला वचन दिले होतेस की माधवला काहीही सांगणार नाहीस. मग त्याच्याकडे जाऊन मला दिलेले वचन कसे तोडले? सांग, असे का केलेस? विवेक म्हणाला, काका, आधी तुम्ही माझा कान सोडा, मग मी तुम्हाला सांगतो. शामरावांनी विवेकचा कान सोडला तेव्हा विवेक हसत म्हणाला, तुम्ही दिलेल्या शपथेच्या बदल्यात मला तुमचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटला आणि म्हणून मला ती शपथ जास्त किमती वाटली नाही. मग असे वचन पाळण्यात काय फायदा? काका, तुम्हाला दुःखी पाहून आयुष्यभर मी दुःखी राहिलो असतो आणि माधवबरोबर खोटे बोलून त्याच्या मैत्रीलाही गमावून बसलो असतो. मला माझ्या मित्राला गमवायचे नव्हते काका. भावूक होऊन शामरावांनी विवेकला मिठी मारली आणि म्हणाले, तुम्ही मुलांनी माझे उरले सुरले आयुष्य आनंदाने भरले आहे. त्या दोघांना पाहून सुरेखाताई म्हणाल्या, विवेक, तुम्हा दोघांचे प्रेम मिलाप संपले असेल तर ये आणि हे सामान आतमध्ये ठेवायला मदत कर. बबलू आणि गोपीसुद्धा मदत करतील. हळूहळू सर्वजण आपापल्या आयुष्यामध्ये सेटल व्हायला लागले. माधव बसने ऑफिसला जाऊ लागला. मीरा गावातील शाळेमध्ये टीचरची नोकरी करू लागली. ओवीसुद्धा त्याच शाळेत शिकत होती. माधव आणि मीराला न सांगता एके दिवशी शामराव शहरात गेले आणि एक कार खरेदी करून आणली आणि गुपचूप घरासमोर उभी केली आणि हॉर्न वाजवू लागले. तेव्हा माधव हॉलमध्ये बसला होता. हॉर्नचा आवाज ऐकून तो धावत आला आणि म्हणाला, बाबा, ही गाडी आणि तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर. शामराव म्हणाले, तू तुझ्या बापाला काय फक्त ट्रॅक्टर चालवणारा समजत होतास का? अरे, मी माझ्या तरुणपणी जीपसुद्धा चालवली आहे. आता ही गोष्ट वेगळी आहे की ती जीप माझी नव्हती, पण माधव, ही कार मात्र तुझ्यासाठी आहे आणि तू आता ह्या कारनेच ऑफिसला जाणार आहेस. माधव म्हणाला, पण कार घेण्यासाठी तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले बाबा? आणि तसेही बसने मी व्यवस्थित ये जा करत होतो, मग कार घेण्याची काय गरज होती? शामराव म्हणाले, पैशाची काळजी तू अजिबात करू नको. जे आमचे आहे आता ते सर्व तुझेच आहे, मग कोणत्याही रूपामध्ये का असेना. आमच्यासाठी तर मुलांची सोबतच खूप आहे. तू काळजी करू नकोस. मी ना कर्ज घेतले आणि ना काही विकले. मी यासाठी बँकेमध्ये एफ.डी केली होती की म्हातारपणात जर मुलांनी साथ दिली नाही तर या आधारे आयुष्य जगता येईल. ती एफ.डी संपली होती म्हणून तुझ्यासाठी कार घेण्याचा विचार केला. आता तुला बसमध्ये धक्के खावे लागणार नाहीत. माधव म्हणाला, हे काय बाबा, तुम्ही माझ्यासाठी तुमची एफ.डी मोडली? असे बोलून त्याने बाबांना मिठी मारली. तेव्हा शामराव माधवच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, अरे, तूच माझी एफ.डी आहेस बाळा. तेवढ्यात मीरा चहा घेऊन आली. शामराव तिला म्हणाले, सुनबाई, आपल्या गावापासून बाहेर शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोणीतरी जोरजोरात पूजा करत होते आणि खूप गर्दी होती. मी गाडी थांबवून विचारले तेव्हा ठाऊक झाले की तिथे एक खूप मोठे केंद्रीय विद्यालय होणार आहे आणि त्याचेच शिलान्यास समारंभ चालू आहे. हे ऐकताच मीरा म्हणाली, अरे वा, मग बाबा, आपण आपल्या ओवीला केंद्रीय विद्यालयामध्ये शिकवू. तसेच आनंदाने दिवस सरत होते.
ओवी आता केंद्रीय विद्यालयात 6वी इयत्तेत शिकत होती. मीरा नोकरी सोडून घरातच गावातील मुलांच्या ट्युशन्स घेऊ लागली. शामरावांच्या छोट्या घराचे रूपांतर दुमजली मोठ्या घरात झाले होते, कारण आता माधव बँकेत मोठ्या पोस्टवर पोहोचला होता. इकडे प्रकाश वडिलांनी दिलेल्या संस्कारांना विसरून पेशंट करून वाटेल तितकी फीज वसूल करून आपली प्रॉपर्टी वाढवत होता. जे घर माधवने आपल्यासाठी खरेदी केले होते ते विकून पुण्यामध्ये त्याने स्वतःचे हॉस्पिटल उघडले. असेच दिवस सरत होते. आता प्रकाशची दोन्ही मुले मोठी झाली होती. एके दिवशी प्रकाश त्याच्या मुलीला साक्षीला म्हणाला, साक्षी, मोहित कुठे आहे? तेव्हा ती म्हणाली, कोणास ठाऊक तो कुठे आहे? पप्पा, तो कधी येतो आणि कधी जातो याबद्दल मला काही माहिती असती तर मी तुम्हाला सांगितले असते ना. एवढे बोलून साक्षी तिच्या खोलीत निघून गेली. मग प्रकाश प्रियाला म्हणाला, प्रिया, साक्षी काय बोलत होती ते खरे आहे का? काय चालले आहे मोहितचे? हा मुलगा नीटची तयारी करतो आहे की टपोरीपणा करत वडिलांचे पैसे उधळत फिरत आहे? प्रिया नाराज स्वरात म्हणाली, मला तर खूप टेन्शन आहे या मुलाचे. कधीच सिरियसली अभ्यास करत नाही. त्या दोघांचे बोलणे चालू असताना मोहितसुद्धा तिथे आला. आल्याबरोबर TV ऑन करून सोफ्यावर झोपला. प्रकाश म्हणाला, कुठे होतास तू? मित्रांसोबत फिरायला गेलो होतो. आणि कुठे? तुला अभ्यास वगैरे करायचा आहे की असेच टवाळक्या करत फिरायचे आहे? आणि तू नीटबद्दल काय विचार केला आहेस? मोहित म्हणाला, ओ डॅड, तुम्ही पुन्हा नीट करत आहात का? माझी डॉक्टर बनायची इच्छा नाही. मी किती वेळा सांगितले आहे तुम्हाला? प्रकाश म्हणाला, डॉक्टर होणार नाहीस तर मग काय होणार आहेस? एवढे मोठे हॉस्पिटल आम्ही तुझ्यासाठी उभे केले आहे आणि डॉक्टर झाल्यावर तेच तुला सांभाळायचे आहे. मोहित म्हणाला, प्लीज, मी सांगितले ना तुम्हाला, तुमचे हॉस्पिटल आणि नीट या दोघांमध्ये सुद्धा मला आता काहीही इंटरेस्ट नाही आणि तुम्ही मला उगाच फोर्स करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. मला शांतपणे TV पाहू द्यात, असे मोहित मोठ्या आवाजात म्हणाला. प्रिया म्हणाली, मोहित, ही काय पद्धत आहे आपल्या वडिलांसोबत बोलण्याची? मोहित आईला म्हणाला, आई, आता तू सुद्धा पुन्हा पुन्हा तेच ऐकवू नकोस. मी तुम्हा दोघांना अनेकदा सांगितले आहे की मला डॉक्टर बनायचे नाही म्हणजे नाही. प्रियाच्या लाडाचा परिणाम होता ज्याने मोहितला पूर्णपणे बिघडवले होते. प्रकाश म्हणाला, यासाठीच तुला वेळोवेळी सांगत होतो की याचा जास्त लाड करू नकोस. हा एक दिवस बिघडेल. प्रकाश रागाने लाल झाला होता. प्रिया म्हणाली, सगळी माझीच चूक आहे का? आणि आता मीही बोलते की तुमच्यासारख्या गावाच्या गावढळ लोकांनी शहराचे कल्चर कधी पाहिले आहे का? मुलांनी ह्या वयात मस्ती करायची नाही, मग म्हातारपणात करायची का? त्याला डॉक्टर कसे बनवायचे हे माझे मी पाहून घेईन. प्रिया आणि प्रकाश दोघेही डॉक्टर होते, त्यामुळे ते मुलांसाठी खूप कमी वेळ द्यायचे. दोघेही आईवडिलांच्या प्रेमाची कमतरता पैशाने पूर्ण करायचे. साक्षी तर मेडिकलचा अभ्यास करत होती, पण मोहित आईवडिलांचे अजिबात ऐकत नव्हता. प्रकाश प्रियाला म्हणाला, आज मला बाबांनी बोललेले वाक्य आठवते. ते म्हणायचे की माणूस जे बीज पेरतो तेच पीक त्याला मिळेल. आज मी सुद्धा तू सांगितलेल्या मार्गावर चालत नात्यांपासून दूर अनाथासारखे आयुष्य जगतो आहे. जर मी बाबांनी सांगितलेल्या मार्गाने चाललो असतो तर माझ्या मुलाला स्वतःच्या डोळ्यांनी असे बर्बाद होताना पाहिले नसते. जर मी स्वतःच आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो नाही तर मी माझ्या मुलाकडून कसली अपेक्षा करू? प्रकाश नाराज होऊन त्याच्या खोलीत निघून गेला. आज त्याला त्याच्या गावच्या घराची, आईवडिलांची, भावाची खूप आठवण येत होती. इकडे ओवी क्लासमध्ये पहिली येऊन दरवर्षी आईवडिलांचे नाव उज्ज्वल करत होती. आणि का करणार नाही? शेवटी तिच्यावर संस्कार मीराचे होते आणि आयुष्याचे खरे ज्ञान देणारे आजी आणि आजोबाही तिच्यासोबत होते. माधवकडे पैशांची कमतरता होती, पण तो नातेसंबंधाने श्रीमंत होता. तिकडे प्रिया आणि साक्षीची उदासीनता सहन करताना आज प्रकाशला खूप एकटेपणाचा जाणवत होता. आता दररोज प्रकाश स्वतःला दोष देतो की बाबांनी सांगितलेल्या मार्गावर तो चालला नाही आणि हीच त्याने आयुष्यात केलेली सर्वात मोठी चूक आहे. तुम्हाला काय वाटते? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.